मूलद्रव्याचे आवर्ती वर्गीकरण या घटकातील आधुनिक आवर्त सारणीची रचना बघतोय. आपल्या जवळ इथं आधुनिक आवर्त सारणीचा हा चार्ट आहे. आधुनिक आवर्त सारणीमध्ये एकूण 7 आडव्या ओळी. बघा इथं हायड्रोजन, दुसरी लिथियमची, तिसरी सोडियमची, पोटॅशियम, रुबिडियम, सीसियम आणि कॅल्शियम या एकूण 7 आडव्या ओळी आहेत. या 7 आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. आणि ह्या आवर्तांची संख्या किती आहे? 7 आहे. बघा एकूण 7 आडव्या ओळी आहेत. या आडव्या ओळींना आवर्त म्हणतात. एकूण आवर्त किती आहेत? 7 आहेत. त्याचबरोबर या आवर्त सारणीचं बारकाईने निरीक्षण केलं तर यामध्ये एकूण 1 ते 18 स्तंभ आहेत. हे जे 1 ते 18 स्तंभ आहेत त्यांना गण म्हणतात. आणि या आवर्त सारणीमध्ये गणांची संख्या जी आहे ती 18 आहे. याच्यामध्ये 7 आडव्या ओळी आणि 18 उभे स्तंभ. यामुळे काय होतं? प्रत्येक मूलद्रव्याला अशी चौकट आहे. बघा प्रत्येक मूलद्रव्य. एकूण जर मूलद्रव्य बघितली आपण तर इथं बघा, इथं फोकस करा. या ठिकाणी बघा एकूण मूलद्रव्य आतापर्यंत शोध लागलेली 118 मूलद्रव्य आहेत. 118 मूलद्रव्यांच्या एकूण 118 या काय आहे? चौकटी आहेत. त्याचबरोबर या आवर्त सारणीच्या तळाशी आणखी 2 श्रेणी आहेत. या श्रेणींना पहिली जी श्रेणी आहे त्याला लॅथेनाइट श्रेणी म्हणतात. दुसरी जी श्रेणी आहे त्याला ऍक्टिनाइट श्रेणी म्हणतात. त्याचबरोबर या आवर्त सारणी जी आहे 118 मूलद्रव्यांची हिचं काय केलेलं आहे? 4 खंडामध्ये रूपांतर केलेलं आहे. 4 खंडात बसवलेले आहे. आणि ते खंड म्हणजे S, P, D आणि M असे काय आहेत? आवर्त सारणीचे 4 खंड आहेत. हा जो S खंड आहे तो 1 आणि 2 या गणामध्ये बसवलेला आहे. म्हणजे S खंड 1 व 2 गण. सगळ्यांच्या लक्षात आलं का? S नंतर P खंड येतो. या P खंडामध्ये 13 ते 18 गणांचा समावेश होतो. बघा हा 13, 14, 15, 16, 17 आणि 18 म्हणजे 13 ते 18 गण हा कशामध्ये येतो? P खंडामध्ये येतो. त्याच्यानंतर येतो तो म्हणजे D खंड. आता हा जो D खंड आहे याच्यामध्ये 3 ते 12 या गणांचा समावेश होतो. गण लक्षात आले का? बघा 3 ते 12. म्हणजे इथं जे पिवळ्या रंगाचे गण दाखवलेले त्याचा समावेश कशामध्ये येतो? तर D खंडामध्ये येतो. त्याचबरोबर शेवटचा जो खंड राहिला तो खंड कुठला आला? M खंड. हा जो M खंड आहे तो या आवर्त सारणीच्या तळाशी 2 श्रेणी आहेत. बघा लॅथेनाइट आणि ऍक्टिनाइट. या 2 श्रेणींचा लॅथेनाइट आणि ऍक्टिनाइट श्रेणीचा समावेश कुठे येतो? F खंडामध्ये. मग इथं आता Na व AC श्रेणी असली. बघा तुमच्या लक्षात आलं का? पहिला खंड S खंड. S खंडामध्ये 1 आणि 2. त्याच्यानंतर दुसरा खंड कुठला आला? P खंड. तर P खंडामध्ये 13 ते 18 गणातील मूलद्रव्य. त्याच्यानंतर कुठला आला? D खंड. 3 ते 12 गणातील मूलद्रव्य.
आणि F खंड जो आहे त्याच्यामध्ये त्याला खालच्या लॅथेनाइड आणि ऍक्टिनाइड श्रेणीतील मूलद्रव्ये येतात. साखरेचं वैशिष्ट्य, हा जो डी खंड आहे गण 3 ते 12 या गणातील जी मूलद्रव्ये डी खंडातली मूलद्रव्ये त्यांना काय म्हणतात? संक्रामक मूलद्रव्ये म्हणतात. तर आवर्त सारणीच्या पी खंडामध्ये एक नागमोडी रेषा आहे बघा, आणि ही जी नागमोडी रेषा पुस्तकामध्ये बघितलं तुम्ही तर ही रेषा काय आहे? क्लिअर आहे बघा. ही नागमोडी रेषा धातू आणि अधातू यांचं काय करते? दोन गटांमध्ये विभागणी करते. धातू मूलद्रव्य एका बाजूला, अधातू मूलद्रव्य एका बाजूला. त्या नागमोडी रेषेवरती जी मूलद्रव्ये आहे ती मूलद्रव्ये कुठली आहेत बघा. पहिलं आहे बोरॉन, सिलिकॉन, आर्सेनिक नंतर टेल्युरियम. ही जी मूलद्रव्ये आहेत यांना धातू सदृश मूलद्रव्ये म्हणतात. जी नागमोडी रेषा आहे त्या नागमोडी रेषेच्या डाव्या बाजूला सर्व मूलद्रव्ये जी आहेत ती धातू आहेत, आणि नागमोडी रेषेच्या उजव्या बाजूला जी मूलद्रव्ये आहेत ती मूलद्रव्ये काय आहेत? अधातू आहेत.